जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज 18 फेब्रुवारी मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 9वा दिवस. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण 10 फेब्रुवारीला चालू केलं. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव हे अंतरवालीच्या दिशेने येत होते. तसेच काही मराठा बांधव ठिकठिकाणी आंदोलन करत होते, जशी चक्काजाम आंदोलन असो, काही उपोषणाचे आंदोलन असो. तसंच आज आपण परतूर ह्या ठिकाणी आलो आहोत. परतूर येथे तहसील कार्यालयासमोर सदाशिव हुंडे पाटील यांनी आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांचा 3रा दिवस म्हणजे 16 फेब्रुवारीपासून सदाशिव हुंडे पाटील हा मराठा तरुण आमरण उपोषणाला बसला आहे. आज त्याचा 3रा दिवस आहे. आज त्याचा 3रा दिवस असताना आता त्यांची तब्येत थोडी खालावली आहे, तरी पण ते उपोषणावरती ठाम आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच 1884चे हैदराबाद येथील गॅजेट जशात तसे लागू करण्यात यावे, हे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे आणि ह्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव हे त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच समर्थार्थ हे उपोषण आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत कोणताही मराठा नेता या मराठा आरक्षणाच्या संदर्भात समर्थन द्यायला तयार नाही, कारण की आपलेच नेते आपल्याकडे पाठ फिरवत आहेत. म्हणूनच आपल्यासारख्या शेतकरी तरुणाला आज आमरण उपोषण करायची वेळ आली आहे. मनोज जरांगे पाटील हे आज त्यांचा 9वा दिवस आहे. आज त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. मित्रांनो, त्यांनी सलाईन वगैरे घेणं चालू केलं. आता बघू शकता आपण परतूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर इथं आलेले आहेत, परंतु सदाशिव हुंडे पाटील यांनी उपचार घेण्यास सक्त मनाई केली आहे. ते त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत.